विश्वास ठेव, स्वामी तुझ्या पाठीशी आहे. अक्कलकोटमध्ये एक गरीब शेतकरी राहत होता. नाव होतं गोपाळ. आयुष्यभर कष्ट करूनही त्याच्या हातात काही टिकत नव्हतं. पाऊस पडत नव्हता, शेती वाळत चालली होती आणि घरात उपासमारीची वेळ आली होती. एक दिवस पूर्ण निराश होऊन तो म्हणाला, देवा, आता माझ्याकडून काहीच होणार नाही. गावातले लोक म्हणाले, अक्कलकोटला जा, स्वामी समर्थांना भेट, ते काहीतरी मार्ग दाखवतील. गोपाळ थोड्या आशेने अक्कलकोटला गेला. तिथे स्वामी समर्थ झाडाखाली बसले होते. गोपाळ त्यांच्या पायाशी पडला आणि रडत रडत म्हणाला, स्वामी, माझं सगळं संपलं आहे, आता काय करू? स्वामी समर्थ हसले आणि फक्त एवढंच म्हणाले, जा, विश्वास ठेव, भीती सोड. गोपाळला काहीच समजलं नाही, पण तो मनात एक विचार घेऊन परतला. स्वामी म्हणाले आहेत म्हणजे काहीतरी चांगलं होणारच. तो पुन्हा शेतात कामाला लागला, कष्ट करत राहिला. काही दिवसांनी अचानक पाऊस सुरू झाला. शेत हिरवं झालं, पीक भरघोस आलं. गोपाळला समजलं, स्वामींचा आशीर्वाद म्हणजे फक्त चमत्कार नाही, तर आत्मविश्वास देणं आहे. त्या विश्वासापासून गोपाळ कधीही हार मानला नाही. शिकवण: अडचण कितीही मोठी असो, विश्वास कधी सोडू नका. देव मदत करतो, पण आधी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. भीती सोड आणि पुढे चालत राहा, हाच खरा मंत्र आहे. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे.